महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया MSPM ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस प्रस्तुत करता है सोमैया डिप्लोमा इन फार्मेसी। अब फार्मेसी का शिक्षण लेकर अपना भविष्य संवारे। एडमिशन ओपन फॉर डी फार्मा। डी फार्म करे 2 वर्ष प्रति वर्ष एकदम किफायती फीस में। डी फार्म के लिए 12वीं साइंस पास विद्यार्थी प्रवेश ले सकते हैं। इस कोर्स के बाद आप बन सकते हैं ड्रग इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, फार्माकोलॉजिस्ट, क्लिनिकल ट्रायल रिसर्च एसोसिएट या फिर फूड कॉस्मेटिक प्रोडक्ट डेवलपमेंट साइंटिस्ट। ओबीसी तथा ओपन कैटेगरी की लड़कियों के लिए 100% स्कॉलरशिप। स्केड्यूल्ड कास्ट, स्केड्यूल्ड ट्राइब्स, नोमैडिक ट्राइब्स, विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास एंड डिनोटिफाइड ट्राइब्स के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप। ओबीसी ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप, माइनॉरिटी स्कॉलरशिप और ईबीसी स्कॉलरशिप। We have best faculties here at Somaiya Diploma in Pharmacy Chennai. We have best facilities here. इच्छुक विद्यार्थी आवश्यक डॉक्यूमेंट्स के साथ आज ही अप्लाई करें और अपने फार्मेसी करियर की शुरुआत करें। आवेदन के लिए संपर्क करें सोमैया डिप्लोमा इन फार्मेसी, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर। महाराष्ट्र में महिलाओं और बच्चों के खिलाफ बढ़ते अपराधों को लेकर सियासत गर्मा गई है। शिवसेना के नेता सुषमा अंधारे ने मुख्यमंत्री और गृह मंत्री देवेंद्र फडणवीस पर गंभीर आरोप लगाते हुए कानून व्यवस्था पर सवाल उठाए हैं। सुषमा अंधारे ने विदर्भ के लाखनी क्षेत्र की एक दर्दनाक घटना का जिक्र करते हुए कहा कि एक महिला के साथ सामूहिक बलात्कार किया गया, जिससे उसकी हालत गंभीर हो गई। इसके साथ ही उन्होंने वसई में दिन दहाड़े एक युवती की हत्या, पुणे के येरवड़ा में एक कामकाजी महिला पर हमले जैसी घटनाओं को भी कानून व्यवस्था की विफलता बताया। उन्होंने परभणी जिले के पाथरी सोनपेट इलाके में एक 6 साल की बच्ची के साथ स्कूल शिक्षक द्वारा किए गए दुष्कर्म का मामला उठाया और आरोप लगाया कि आरोपी को अग्रिम जमानत मिल गई। वहीं बदलापुर और सातारा के सासपड़े में बच्चों के साथ हुए अत्याचार और हत्या की घटनाओं का भी उल्लेख किया गया है। नसरापुर में एक 4 साल की बच्ची के साथ हुई बर्बर घटना के जिक्र करते हुए अंधेरा ने सरकार पर संवेदनहीनता का आरोप लगाया। उन्होंने कहा कि इतनी गंभीर घटनाओं के बावजूद अगर सरकार से सवाल पूछे जाते हैं तो इसे राजनीति करार दिया जाता है। अंधारे ने तंज कसते हुए कहा कि गृह मंत्री फडणवीस राज्य की कानून व्यवस्था संभालने के बजाय अन्य राजनीतिक गतिविधियों और सत्ता के समीकरणों में व्यस्त हैं। विदर्भामध्ये लाखनी गावाजवळ ओव्हरब्रिजच्या खाली फक्त अर्ध्या भाकरीसाठी एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला। एकदा, दोनदा, 3दा नव्हे तर 6 वेळा झाला। अगदी तिचं सगळं गर्भाशय फाटून निघालं। पण चकार शब्दाने प्रश्न विचारायचा नाही। खबरदार, जर गृहमंत्री फडणवीसांना कुणी काही बोलाल तर राजकारण करायचं नाही अजिबात। वसईमध्ये दिवसा ढवळ्या एका तरुणाने एका तरुणीला हातोड्याने मारहाण करत तिचा जीव घेतला। प्रश्न नाही विचारायचा, राजकारण करायचं नाही। येरवड्यामध्ये वर्किंग वुमन असलेल्या स्त्रीला ऑफिसमधून खाली उतरताना एका माणसाने भर रस्त्यात भुसकून मारले। पाक कायद्याची ऐशी की तैशी। खबरदार, जर फडणवीसांना कोणी प्रश्न विचाराल तर राजकारण करताय का तुम्ही? अजिबात राजकारण करायचं नाही। परभणी जिल्ह्यातल्या पाथरी सोनपेठ जवळ अवघ्या 6 वर्षाच्या लेकरावर शाळेतल्या शिक्षकानेच बलात्कार केला आणि अँटिसिपेटरी बेल घेऊन त्याला अटक होण्याच्या आधी तो सुटला सुद्धा। पण राजकारण करताय? अजिबात राजकारण करायचं नाही आणि फडणवीसांना कोणी प्रश्न विचारायचे नाही। बदलापूरमध्ये आपटे नावाच्या माणसाच्या संस्थेमध्ये गैरप्रकार घडले। एका चिमुरडीवर अत्याचार झाले। पण तुम्ही FIR करण्यासाठी उन्हातानात बसता, राजकारण करता, आपटेवर केस व्हायची भाषा करता। अजिबात बोलायचं नाही, राजकारण करू नका या प्रकरणाचं तुम्ही। सासपडे साताऱ्यामध्ये एका 8 वर्षाच्या लेकराला बलात्कार करून खून करण्यात आला। ज्याने बलात्कार केला त्याच्यावर आधी अशाच प्रकारचा गुन्हा होता आणि तो जामिनावर बाहेर होता। आधी त्याच्यावरती जर व्यवस्थित त्याची शिक्षा वगैरे सगळं झालं असतं तर कदाचित सासपडेतल्या लेकराचा जीव वाचला असता। पण बोलायचं नाही, राजकारण करता, प्रश्न विचारता म्हणजे काय? नसरापूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुरड्या लेकराला अत्याचार करून त्याचा निर्घृण खून करून ठेचून मारून
त्याला शेणात पुरून ठेवलं गेलं. पण फडणवीसांना कोणी चकार शब्द बोलायचा नाही, अजिबात गृहमंत्र्यांना प्रश्न विचारायचे नाही. राजकारण करता? गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणं म्हणजे राजकारण असतं. गृहमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारायचे नसतात. एक वेळ ब्रह्मदेव चुकेल, पण गृहमंत्री अजिबात चुकू शकत नाहीत. अहो, गृहमंत्री म्हणजे कोण? गृहमंत्र्यांच्या बद्दल अशा पद्धतीने बोलणं म्हणजे राजकारण करणं आहे, घोर महापाप आहे. तुमच्या लेकरा बाळांचं काहीही झालं तरी गृहमंत्र्यांना, फडणवीसांना कुणीही प्रश्न विचारायचे नाही, कारण गृहमंत्री व्यस्त आहे, गृहमंत्री बिझी आहे. मी मोठा इन्फ्रामॅन का तू मोठा इन्फ्रामॅन हे ठरवण्यामध्ये, मी जास्त मोठा पक्ष फोडू शकतो का तू जास्त मोठा पक्ष फोडू शकतो, मी जास्त आमदार खासदार पळवू शकतो का तू अख्खा पक्ष संघटनेमध्ये विलीन करू शकतो, या स्पर्धेत, या महत्वाच्या कामात ते बिझी आहेत. तुम्ही प्रश्न विचारून राजकारण करू नका. पक्ष फोडण्यासारखं अत्यंत उदात्त समाजकारणाचं काम सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस आता करत आहेत. अजिबात राजकारण करायचं नाही, शांत राहायचं, एकदम शांत. आमच्या उमलण्याआधी कित्येक कळ्या त्यांनी कुस्करून टाकल्या तरी, चिरडून मारल्या तरी, हत्या झाल्या तरी, दिवसा ढवळ्या रस्त्यावर माणसं भोसकली तरी अजिबात राजकारण करू नका, प्रश्न विचारू नका, कारण ते जाहिरातीसारख्या पवित्र कार्यामध्ये बिझी आहेत.